गेल्या महिनाभरापासून सलग सुरू असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील सत्ता संघर्षाच्या सुनावणीवर सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूच्या वकिलांना अनेक प्रश्न विचारले आणि अखेरीस ही सुनावणी संपली आहे। त्यामुळे आता ही सुनावणी संपल्यानंतर निकाल काय लागणार आणि महत्त्वाचं म्हणजे हा निकाल कुणाच्या बाजूने लागणार हे सर्व निकाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे। पण यापूर्वी अनेकांकडून म्हणजेच तज्ञांकडून याविषयी अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत। यापैकी काही शक्यता काय आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे आता आपण सुरुवातीला पाहूयात आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयात झालेल्या मागण्या किंवा दावे प्रतिदावे एकंदरीत काय आहेत। यामध्ये पहिली मागणी होती ती उद्धव ठाकरे यांची। उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 16 आमदार गेले होते जे पहिल्या टप्प्यामध्ये सुरत या ठिकाणी गेले होते, त्यांना अपात्र करण्याची मागणी केली होती। त्याचबरोबर इकडे राज्यपालांनी या आमदारांवरील अपात्रतेची कारवाई पूर्ण होण्याच्या अगोदरच उद्धव ठाकरे यांना आपलं विधानसभेमध्ये बहुमत स्पष्ट करण्याचा आदेश दिला होता। मात्र या आदेशाला देखील आव्हान देण्यात आलं होतं। त्यामुळे एकंदरीत न्यायालयात या दोन मुख्य बाबींवरती खल झालाय। घटनेतील 10वं परिशिष्ट म्हणजेच पक्षांतर बंदी कायदा, या कायद्यानुसार पक्षामध्ये फूट पाडण्यास निर्बंध आहेत। त्यामुळे 2/3 आमदारांनी शिवसेनेच्या व्हीप विरोधात घेतलेली भूमिका आणि दुसरीकडे त्यांनी बंडखोरी करून देखील दुसऱ्या पक्षात न जाण्याचा घेतलेला निर्णय, यामुळे या आमदारांवरती अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे। त्याचबरोबर ठाकरे गटाची दुसरी मागणी अशी आहे ती म्हणजे आताचे उपाध्यक्ष असलेले नरहरी झिरवळ यांच्यासमोरच पहिल्या टप्प्यातील 16 आमदारांवरील अपात्रतेची कारवाई सुरू होती। मात्र आता जरी राहुल नार्वेकर हे अध्यक्ष झाले असले तरी देखील उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासमोरच ही कारवाई चालवण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। आता आपण आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे वळूयात, तो म्हणजे न्यायालयाचा निकाल काय येणार याबाबत काही तज्ञांनी व्यक्त केलेल्या काही शक्यता। यामधील पहिली शक्यता आहे ती म्हणजे शिंदे यांचं बंड घटनाबाह्य नाही असा देखील निकाल सर्वोच्च न्यायालय देऊ शकतं। सर्वोच्च न्यायालयामध्ये शिंदे गटाने आपली स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की आम्ही शिवसेनेमध्ये फूटही पाडलेली नाही किंवा आम्ही शिवसेना हा पक्ष सोडलेला नाही, आम्हीच म्हणजे शिवसेना आहोत, त्यामुळे 10वं परिशिष्ट आम्हाला लागूच होत नाही। त्याचबरोबर या मुद्द्यामध्ये त्यांनी पुढे असं देखील म्हटलं आहे की आम्ही राज्यपालांकडे जाऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास नसल्याचं सांगितलं। त्यानंतर राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना विधानसभेमध्ये बहुमत स्पष्ट करण्यास सांगितलं, मात्र त्यांनी त्याप्रमाणे केलं नाही आणि राज्यपालांनी अखेर आम्हाला सत्ता स्थापनेचा आदेश दिला। त्यामुळे सगळं काही वैध मार्गाने झाल्याचे देखील शिंदे गटाने सांगितलंय आणि शिंदे गटाची ही मागणी देखील सर्वोच्च न्यायालय मान्य करू शकतं आणि ही जर मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली तर उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का असेल आणि या शक्यतेप्रमाणेच निकाल आला तर शिंदे यांच्यासाठी हा पूर्णपणे विजयच ठरणार आहे। आता दुसरी शक्यता आहे ती म्हणजे घड्याळाचे काटे अगदी उलटे देखील फिरू शकतात। या शक्यतेनुसार न्यायालयाचा निकाल हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने देखील लागू शकतो, कारण न्यायालय असं देखील सांगू शकतं की राज्यपालांनी ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता तो चुकीचा आहे। त्यामुळे न्यायालयाचं अशा प्रकारे जर मत झालं तर सर्वोच्च न्यायालय उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर नेमा असा आदेश देऊ शकणार का आणि दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पायउतार व्हावं लागणार का, या सर्व चर्चांना सध्या उधाण आलंय। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे राज्यपालांचा बहुमत सिद्ध करण्याचा आदेश जर बेकायदा ठरला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या शिवसेनेतील 40 आमदार अपात्र ठरण्याचा धोका देखील टाळता येत नाही आणि या शक्यतेनुसार अंतिमतः भाजप आणि शिंदे गटाचं विधानसभेतील बहुमत घटू शकतं, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री देखील होऊ शकतात। त्याचबरोबर तिसरी शक्यता आहे ती म्हणजे सर्वोच्च न्यायालय 16 आमदारांना अपात्र देखील ठरवू शकतं। नियमानुसार उद्धव ठाकरे हे बहुमताला सामोरे गेले नाहीत, त्यामुळे ते पुन्हा मुख्यमंत्री होणं देखील शक्य नाही। तर दुसरीकडे 16 आमदारांना अपात्र ठरवलं गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो आणि अशी परिस्थिती ओढवल्यास राज्यात पुन्हा एकदा नवी समीकरणं पाहायला मिळू शकतात। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदारकी गेल्याने त्यांचं मुख्यमंत्री पद जाईल, त्यावेळी मुख्यमंत्री कोण असणार याची देखील चर्चा रंगणार आहे आणि असं झाल्यास भाजप पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर आपला दावा सांगू शकतं। त्यामध्ये पहिले उमेदवार येतात ते म्हणजे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ शकतात
आणि हाच भाजपचा प्लॅन बी आहे। तर चौथी शक्यता अशी देखील सांगण्यात येते की सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेवरील कारवाईचा निर्णय हा उपाध्यक्षांनी घ्यावा असा निर्णय दिला तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार संबंधित आमदारांवर कारवाई करण्याचा, त्याचबरोबर संबंधित गटाला विधानसभेमध्ये मान्यता देण्याचा अधिकार हा विधानसभेच्या अध्यक्षांना असतो। त्यामुळे बंडखोर आमदारांनी कायद्याचा भंग केला आहे का, त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जावी का, हा सर्व निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यावा असं देखील सर्वोच्च न्यायालय सांगू शकतं। हा निर्णय अध्यक्षांनी किती दिवसात द्यावा याची देखील विशिष्ट वेळ सर्वोच्च न्यायालय ठरवून देऊ शकतं। मात्र यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पदाला धोका नसेल आणि हीच समीकरणं पुढे चालू राहतील, कारण विधानसभेचे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर आणि नार्वेकरांनी हा निर्णय दिला तर ते शिंदेसाठी चांगलं असू शकतं। मात्र सर्वोच्च न्यायालयाने उपसभापती असलेल्या नरहरी झिरवळ यांनी हा निर्णय द्यावा असा आदेश दिला तर मात्र एकनाथ शिंदे यांची कोंडी होऊ शकते। मात्र तरी देखील शिंदेचं सरकार कोसळण्याची शक्यता कमीच आहे, कारण अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांनी जरी शिंदे गटाच्या विरोधात म्हणजेच आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली तरी देखील ते उच्च न्यायालयात या विरोधात दाद मागू शकतात। आता शेवटची शक्यता आहे, शक्यता क्रमांक 5, ती म्हणजे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते का। त्यामुळेच एकंदरीत परिस्थिती पाहता जर एकनाथ शिंदे त्याचबरोबर त्यांचे बहुसंख्य आमदार हे अपात्र ठरले तर राज्याचे राज्यपाल हे केंद्र सरकारकडे राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी देखील करू शकतात। त्यामुळे राज्यामध्ये पुढील काही काळ राष्ट्रपती राजवट आणि त्यानंतर मध्यावधी निवडणुका अशी देखील परिस्थिती निर्माण होऊ शकते। या सर्व शक्यता जरी वर्तवल्या जात असल्या तरी देखील या सर्व काही जरतरच्या गोष्टी आहेत। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतरच सर्व बाबी स्पष्ट होणार आहेत। त्यामुळे मंडळी, राज्यातील सत्ता संघर्षाच्या सुनावणीवर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलला। त्याचबरोबर बातम्यांच्या नवनवीन अपडेट्ससाठी letsup.com या आमच्या वेबसाईटला भेट द्यायला नक्की जा।